नमस्ते आणि जय हिंद. टीचिंग विथ पाश्चरवर आपले स्वागत आहे. तर आपण सध्या काय करत आहोत, मराठी शिक्षणशास्त्र शिकत आहोत. त्याचा आपला हा 5वा चॅप्टर 4 नंबरचा मॅरेथॉन असेल. आपण याच्यामध्ये जवळपास मराठी पॅडागॉजी संपून टाकूया. ठीक आहे. ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा. आणि ते जाऊ द्या, आता सध्या अभ्यासाचा वेळ आहे तरी कर्तव्य आहे म्हणून करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब. असं जर वाटतं असेल काहीतरी कामाचं चालू आहे, नक्की करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब. तर मूल्यांकन व उपचारात्मक शिक्षण बघत आहोत आपण. मूल्यांकन व उपचारात्मक शिक्षण, त्यालाच आपण काय म्हणतो, इव्हॅल्युएशन अँड डायग्नोस्टिक टीचिंग. ठीक आहे. इव्हॅल्युएशन अँड रेमेडियल टीचिंग म्हणतो आपण. रेमेडियल टीचिंग म्हणजे काय तर उपचारात्मक शिक्षण. हे आहे रेमेडी म्हणजे काय तर उपचार देणे. रेमेडियल म्हणजे उपचारात्मक. शिक्षण म्हणजे एज्युकेशन आणि मूल्यांकन म्हणजे काय, इव्हॅल्युएशन. ओके, इव्हॅल्युएशन. इतकं क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता मूल्यांकन म्हणजे काय, जे शिकलं ते किती समजले. मूल्यांकन म्हणजे काय तर जे शिकलं ते किती समजले. मूल्यांकन म्हणजे जे शिकलं ते किती समजलं. जे शिकलं ते किती समजलं. जे शिकलं आहे ते किती समजलं. किती समजलं ते बघणे, किती समजलं ते चेक करणे म्हणजे काय तर मूल्यांकन ही प्रोसिजर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मूल्यांकन, त्याची पडताळणी करणे किंवा किती समजलं आहे त्याची पडताळणी करणे म्हणजे काय तर मूल्यांकन आहे. ओके, पडताळणी करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे आपण बघूया, मूल्यांकन ही एक खोल प्रक्रिया आहे. ठीक आहे. मूल्यांकन ही एक खोल प्रक्रिया आहे. याच्यामध्ये एक आहे मेजरमेंट, एक आहे असेसमेंट. ही आहे मेजरमेंट. ओके, ओके, हां मेजरमेंट. हो ठीक आहे, बरोबर आहे, मेजरमेंट आहे ही. मेजरमेंट आणि हे आहे असेसमेंट. ओके, असेसमेंट. ओके, असेसमेंट म्हणजे काय तर हे आहे हे आहे आकलन आणि एक आहे मापन. हे आहे मापन आणि हे आहे आकलन. त्याच्यानंतर या दोघांना समाविष्ट केलेली ही एक होल प्रोसिजर आहे. ओके, ही एक होल प्रोसिजर तिला आपण म्हणतो इव्हॅल्युएशन किंवा आपण याला मूल्यांकन असं म्हणतो. ठीक आहे. ही एक होल प्रक्रिया आहे. म्हणजे ही एक एकत्रित चालणारी प्रक्रिया आहे. तिच्यामध्ये एक आहे असेसमेंट आणि दुसरं आहे मेजरमेंट. या होल प्रक्रियेमध्ये कंटिन्युअस इव्हॅल्युएशन चालू असतं, मूल्यमापन चालू असतं आणि याच्यामध्ये काही पार्ट मेजरमेंटचा येतो, काही पार्ट असेसमेंटचा येतो. ठीक आहे. मापन म्हणजे मोजणे, जे काही आकड्यामध्ये मोजता येतं. फॉर एक्झाम्पली 10 kg, फॉर एक्झाम्पली 10 लिटर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पली 1 ग्राम असं जे आहे, तर हे जे मोजण्यामध्ये येतं तर ते काय झालं, ते मेजरमेंट झालं. ठीक आहे. आणि हे असेसमेंट म्हणजे काय तर जे बोध, समज आणि ज्ञान, म्हणजे ज्ञान आहे ते कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे, त्याचा बोध किती झाला, ते कोणत्या पद्धतीने शिकलं, हे सगळं चेक करणे म्हणजे काय तर आकलन किंवा मेजरमेंट. ठीक आहे. ओके, पुढे जाऊ आपण. असेसमेंट आणि मेजरमेंट या दोन प्रक्रिया इव्हॅल्युएशनच्या अंडर येणाऱ्या आहेत. एवढं जरी लक्षात राहिलं तरी पुरे आहे. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये दोघांचंही मूल्यमापन चालू असतं. एक शिक्षक आणि दुसरे विद्यार्थी. शिक्षक प्लस विद्यार्थी काय असतं, प्लस दोघांचंही मूल्यमापन चालू असतं. शिक्षक प्लस विद्यार्थी. फक्त विद्यार्थ्यांचंच आहे का नाही, शिक्षक जर फेल झाला इथे तर विद्यार्थीही फेल झाला. विद्यार्थी जर फेल झाला इथे तर शिक्षकही इथे फेल झाले. म्हणजे काय, तरी इथे एक विद्यार्थी फेल नाही तर पूर्ण होल सिस्टीमच फेल आहे. म्हणजे कुठेतरी करिक्युलमचा दोष आहे, कुठेतरी शिक्षकाचा दोष आहे. म्हणून एका विद्यार्थ्याचंच मूल्यमापन वर्षभर चालू आहे असं आहे का, पूर्ण शिक्षकांचं, सिस्टीमचं, शाळेचं सगळ्यांचंच मूल्यमापन इथे चालू असते. ठीक आहे. तर आता पुढे जाऊ आपण. आता काही उद्देश आहेत मूल्यांकनाचे. मुलांच्या उपलब्धी किंवा आपण त्याला अचिव्हमेंट म्हणतो. अचिव्हमेंट आहेत. काय अचिव्हमेंट आहेत मुलांनी, काय एक मिनिट. ओके, उपलब्धी चेक करणे म्हणजे काय तर मुलांनी काय शिकलंय तर त्यांना किती समजले की त्याची उपलब्धी चेक करणं, अचिव्हमेंट चेक करणं म्हणजे काय तर त्याचा एक उद्देश आहे. त्याच्यानंतर मुलांच्या विकास प्रक्रियेला निरंतर गती देणे. विकास प्रक्रिया
निरंतर ठेवणे, गती देणे किंवा निरंतर ठेवणे. विकास प्रक्रिया निरंतर गती, कंटिन्युअस त्याला काय करणे, गती देणे. फॉर एक्झाम्पल आता मुलं आहेत काही, त्याला कंटिन्युअस त्यांचा विकास जो आहे तो पुढे पुढे गेला पाहिजे, तो मागे आला ना पाहिजे किंवा बॅकवर्ड झाला ना पाहिजे. काही त्यांना जर 1 to 100 उजळणी शिकवली तर ती पुढे 100च्या पुढे गेली पाहिजे. आता त्यांना 200पर्यंत आली पाहिजे, नाही की त्यांना काय ही जी त्यांनी एवढं अचीव केलं आहे किंवा हे इथपर्यंत ते गेले आहेत, तर त्यांनी काही काळ जर त्यांना आपण नाही शिकवलं, नाही व्यवस्थित परत रिव्हिजन केलं, तर ते परत काय करतील, बॅक येतील, ते पुन्हा एकापासून सुरू करतील. तर असं नको व्हायला. आणि या 1 to सपोज 100 उजळणे आहेत, तर याच्यामध्ये हे मधले जे त्यांनी अचीव केलं आहे त्यांना किती समजलं आहे, त्यांनी हे जे अचीव करणे म्हणजे काय, तर जे काही शिकलं आहे तर ते समजले. फॉर एक्झाम्पल त्यांना 15 लिहिता येतं, फॉर एक्झाम्पल त्यांना 45 लिहिता येतं. जसे आता हे छोटे छोटे एक्झाम्पल आहेत, असे बरेच मोठे एक्झाम्पल आहेत. ते शिकले किती प्रमाणात अचीव झाले हे चेक करणे म्हणजे काय, तर ते अचिव्हमेंट आहेत त्याच्यासाठी काय करतात, तर मोठ्या प्रकार मूल्यांकनाचा हा एक उद्देश आहे. त्याच्यानंतर मुलांच्या योग्यता चेक करणे. मुलांच्या काय करणे, योग्यता, त्यांची आवड, त्यांच्या काही आवड असेल ती चेक करणे, आवड कल असेल त्यांचा कशामध्ये कल आहे ते बघणे. त्याच्यानंतर त्यांची कुशलता बघणे. कुशलता असू शकते काही विद्यार्थ्यांची, काही मॅथमध्ये चांगले असतात, काही मराठीमध्ये असू शकतात, काही भाषणावर पकड असते काही जणांची, तर काही खेळामध्ये स्पोर्टमध्ये चांगले असू शकतात. तर हे सगळं चेक करणे. आता त्यांचा हा जो एक मूल्यांकनाचा प्रक्रिया आहे, त्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला कळून जाईल की काही म्हणजे स्पोर्टमधून सुद्धा त्यांचं मूल्यांकनच होतं एक प्रकारे. आपण त्यांचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करत असतो, मूल्यांकन करत असतो. त्याच्यानंतर आपण त्यांना शाळेत त्यांची हजेरी, ते रेग्युलर शाळेत किती येतात, प्रत्येक उपक्रमात भाग किती घेतात, हे सगळी होल प्रोसिजर वर्षभर चालणारी पर डे, सकाळी शाळेत आल्यापासून तर संध्याकाळी शाळेतून आउट होईपर्यंत, पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत ते आउट, दररोज त्या मुलाचं इव्हॅल्युएशन होते, मूल्यांकन होते. फक्त त्याची पेन पेपर पेन्सिल जी टेस्ट आहे त्याच्यावर होते का नाही, तर कंटिन्युअस चालणारी ही एक प्रोसिजर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्या आणि अपयशाची कारणं जाणून घेणे. समस्या असतील मुलांच्या काही, तर त्या समस्या काय आहेत आणि त्याची कारणं काय आहेत, अपयश, समस्या व अपयश याबद्दल जाणून घेणे. समस्या व अपयश याची कारणे जाणून घेणे. कारणे असू शकतात की काही मुलांना शाळेत यायला उशीर होतो म्हणून त्यांचा एखादा पार्ट किंवा एखादा चॅप्टर त्यांचा मिस झालेला असेल त्याच्यामुळे त्यांना येत नसेल, किंवा काही मुलांचं बॅकग्राऊंड तसं असेल किंवा त्यांना तसं वातावरणच मिळालं नसेल, किंवा ते पहिलीपासून 5वीपर्यंत आले तर ते 5वीच्या वर्गात येण्यापूर्वी त्यांनी कधी काही व्यवस्थित शिकलेलंच नसेल, म्हणजे त्यांना शिकवलेलंच नसेल. त्यांच्या समस्या काय आहेत किंवा अपयशाची कारणं काय आहेत हे जाणून घेणं म्हणजे काय आहे, तर हे एक त्याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर शिकणे आणि शिकवणे ही जी प्रक्रिया आहे हिला काय करणे, प्रभावशाली बनवणे. शिकणे व शिकवण्याची प्रक्रिया आहे याला प्रभावशाली बनवणे. शिकणे व शिकवणे याला इम्प्रेसिव्ह बनवणे. शिकणे व शिकवणे याला काय करणे, तर प्रभावशाली बनवणे. प्रभावशाली म्हणजे काय, इम्प्रेसिव्ह बनवणे म्हणजे काय, तर याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे, सगळ्यांनी आवडीनं शिकलं पाहिजे, रस निर्माण करून शिकलं पाहिजे, ना की शिकायला म्हणून शिकलं पाहिजे, परीक्षा आहे म्हणून शिकलं पाहिजे. कुठेतरी हे नको आहे पण आपण करतोय असं नको, त्याच्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे आणि शिकवण्याची प्रक्रिया प्रभावशाली झाली पाहिजे. ठीक आहे, ओके आहे, बरं ठीक. आपण आता पुढे जाऊया. ओके, थोडी एनर्जी लॉस आहे पण एक्झाम तुमची आहे, त्याच्यामुळं कर्तव्य आहे. आता इथपर्यंत आणलं आहे तुम्हाला, तर तुमच्या एक्झाममध्ये मिनिमम तुम्हाला 25 मार्क मिळावे इथपर्यंत नेऊन पोहोचवणं कर्तव्य आहे. शेवटच्या क्षणाला एनर्जी कितीही लो असली तरी काम मात्र करावंच लागणार आहे. सतत आणि व्यापक मूल्यांकन. सतत व व्यापक काय आहे, हे मूल्यांकन आहे. ओके, म्हणजे कंटिन्युअस आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे CCE आहे. ही कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे, कायमस्वरूपी चालणारी ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया बंद पडणारी नाही. ओके, 1 मिनिट. ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. थोडासा माईक प्रॉब्लेम देतो आहे आज. ॲक्च्युली माईक सिस्टीम खराब झाली आमची. काय झालं आहे, लो झालं आहे, माईकची बॅटरी लो झाली. ओके, असू द्या. चार्जिंग करणाऱ्यांचे आभार. चला, आपण आता बघत आहोत काय, तर मूल्यांकनाचे प्रकार बघू आपण. सतत व्यापक मूल्यांकन CCE बघत आहोत आपण. पहिला आहे डायग्नोस्टिक टेस्ट आपण याला म्हणू, किंवा याला
आपण त्याला निदानात्मक म्हणू. निदानात्मक म्हणजे काय तर सगळ्यात पहिले निदान करणे आणि नंतर त्याच्यावर उपचार करणे. कमी कुठे आहे तर त्याचं काय करणे, त्याच्याबद्दल जाणून घेणे. फॉर एक्झाम्पल आपण डॉक्टर आहे, एखादा डॉक्टर आहे तर काही लक्षणांच्या आधारे डॉक्टर काय करतो तर त्या व्यक्तीचं किंवा जो काही पेशंट आहे त्याचं काय करतो, पहिले निदान करतो म्हणजे डायग्नोज करतो त्याला की प्रॉब्लेम कुठे आहे. तसं विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण एक शिक्षक म्हणून एक डायग्नोस्टिक केलं जातं प्रॉब्लेमचं, की विद्यार्थ्यांना येत नाही तर काय येत नाही, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, कुठे ते कमी पडत आहेत किंवा मग त्यांना चांगलं बॅकग्राऊंड मिळालं नाही किंवा त्यांना ते 5वीच्या विद्यार्थ्याला जर एखादं गणित येत नसेल तर त्याला आतापर्यंत जे शिक्षण मिळाले तर त्या शिक्षणामध्ये त्याला शिकवलंच नाही का, किंवा मग तो खूप एखाद्या अशा शाळेतून आला आहे का जिथं त्याला योग्य प्रमाणात मार्गदर्शन मिळालं नाही आणि त्याची कमी कुठे आहे किंवा त्याची मेंटल ॲबिलिटीजच बरोबर नाहीत, हे जाणून घेणे. त्याच्यासाठी काय करावं लागतं तर डायग्नोज करावं लागतं. डायग्नोस्टिक टीचिंग आहे म्हणजे काय करावं लागेल तर इथं निदानात्मक टीचिंग म्हणजे पहिल्यांदा निदान केलं जाईल. नेहमी लक्षात ठेवा, पहिले डायग्नोज आहे नंतर रेमेडी आहे. पहिले निदान केलं जाईल नंतर त्याला उपचार दिला जाईल. ठीक आहे. दुसरं आहे उपचारात्मक म्हणजे काय आहे तर याला आपण रेमेडियल म्हणू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल रेमेडियल टेस्ट म्हणू, रेमेडियल टीचिंग म्हणू आपण याला, टेस्ट नाही म्हणू. याला डायग्नोस्टिक टेस्ट किंवा टीचिंग म्हणा आणि याला रेमेडियल टीचिंग म्हणू. म्हणजे काय आहे तर काय करणे, उपचारात्मक शिक्षण. ठीक आहे. समस्या कळाली आता कुठे आहे तर ठीक आहे, सर्दी झाली ओके, मग उपचारात्मक शिक्षण. सर्दी झाली तर ठीक आहे, मग काय करणे, त्याचे टॅबलेट देणे, गोळ्या औषध देणे आणि रेमेडी करणे, काहीतरी उपचार करणे, त्याच्यावर काय करणे, एखादा जो काही आपल्याकडे उपाय आहे तो करणे. फॉर एक्झाम्पल काही मुलांना जमत नसेल तर त्यांना वेगळं घेऊन त्यांचा ग्रुप करून त्यांना समजून सांगणे, त्यांना परत आपण एखाद्या वेगळ्या पद्धतीनं फॉर एक्झाम्पल त्यांना काही चान्सेस देणे, कुठेतरी व्हाईट बोर्डवर त्यांना लिहिण्यासाठी चान्सेस देणे, त्यांना त्यांच्या वहीमध्ये शुद्ध लेखन लिहायला सांगणे, त्यांना पाढेपाठ करायला लावणे. या बऱ्याचशा उपचारात्मक पद्धती आहेत की त्यांना अभ्यास येत नाही, शिक्षण येत नाही, ठीक आहे, पण काय येत नाही, काय उपाय केले जातात, त्याला काय आपण रेमेडी देऊ शकतो. रेमेडी म्हणजे काय तर काय उपचार देऊ शकतो. म्हणजे काय तर कमतरता किंवा उणीव कुठे आहे तर ते कळाल्यानंतर काय करणे तर उपचारात्मक शिक्षण दिलं जातं. सगळ्यात एक नंबरला हे आहे, 2 नंबरला हे. डायग्नोस्ड पहिली आहे, रेमेडी नंतर आहे. कायम लक्षात ठेवा, रेमेडी अगोदर असू शकत नाही, कारण अगोदर निदान केलं जातं आणि नंतर त्याच्यावर उपचार केल्या जातात. त्याच्यानंतर आहे फॉर्मेटिव्ह किंवा संकल्पनात्मक मूल्यांकन. तिसरं आहे फॉर्मेटिव्ह किंवा संकल्पनात्मक, आपण त्याला संकल्पनात्मक म्हणू. संकल्पनात्मक संकल्पनात्मक शिक्षण. ओके. तर हे कुठे शिक्षण दिलं जातं. फॉर एक्झाम्पल हे जे शिक्षण आहे तर ते वर्षाच्या शेवटी म्हणजे काय आहे तर अचिव्हमेंट आणि जज याबद्दल निष्कर्ष केला जातो. याच्यामध्ये काय केलं जातं तर निष्कर्ष व्यक्त केला जातो. म्हणजे काय आहे तर आता हा विद्यार्थी पास आहे, फेल आहे किंवा याचं भवितव्य कसं आहे किंवा याला गेस सांगू शकतात की कोणत्या पद्धतीचा हा जो विद्यार्थी आहे तर याला काय जमतं किंवा हा कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो. जज केलं जातं कारण वर्षभर मूल्यांकन केल्यानंतर त्याला काय केलं जातं, शेवटी जज केलं जातं की हा नेमका कुठे कमी पडला आहे आणि या कमतरतेमागं काय कारण असू शकतं. तर हे जाणून घेणे म्हणजे काय तर याला आपण फॉर्मेटिव्ह किंवा संकल्पनात्मक मूल्यमापन असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया व्यापक मूल्यमापन म्हणजे सर्व बाजूने मूल्यमापन करणे. होलिस्टिक इव्हॅल्युएशन आहे. शैक्षिक पक्ष आणि सहशैक्षिक पक्ष हे एवढं आपलं पॉईंट राहिले. त्याच्यानंतर आपण मूल्यांकन आणि मापन याच्यामधला फरक बघणार आहोत. ठीक आहे. हां, तर आता आपण बघूया काय व्यापक मूल्यांकन. व्यापक म्हणजे फक्त त्याच्या वही आणि पुस्तकात लिहिलेल्या किंवा वहीत पुस्तकात त्यानं केलेल्या अभ्यासाचं मूल्यांकन आहे का नाही. पूर्ण तो शाळेत आल्यापासून तो शाळेतून आउट होईपर्यंत त्याचं खेळ असतील, त्याची प्रेझेंटी असेल, त्याचं वर्गात वागणं असेल, त्याचं मैदानावर वागणं असेल, त्याचं त्याच्या मित्रांसोबतचं वागणं असेल, या सर्वांची चेकिंग करणे म्हणजे काय तर याच्यामध्ये व्यापक मूल्यमापन आहे. ठीक आहे. व्यापक मूल्यमापनामध्ये हे सर्व येतं. ओके. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. व्यापक मूल्यमापन याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे एक शैक्षिक पक्ष आहे. याच्यामध्ये शैक्षिक पक्ष आहे म्हणजे काय आहे तर जे पेन पेन्सिलच्या सहाय्याने केले जातं.
मूल्यमापन ते शैक्षिक पक्षमध्ये येतं. शैक्षिक पक्ष म्हणजे पेन पेन्सिल, आणि दुसरा सहशैक्षिक म्हणजे काय तर त्याचं ग्राउंडवरचं वागणं असेल, त्याच्यानंतर त्याचे खेळ असतील. सहशैक्षिक पक्ष. ठीक आहे, ओके. शैक्षिक आणि सहशैक्षिक पक्ष. त्याच्यानंतर याला फक्त पेन पेन्सिल, याला काय फक्त पेन पेन्सिल लागेल. याला फक्त पेन आणि पेन्सिल टेस्ट म्हणजे फक्त पेपर घेतलेले किंवा परीक्षेत लिहिलेलं. याच्यामध्ये सगळ्या क्रिया येतील, त्याच्या सर्व क्रिया येतील. ऑल काय येतील त्याच्या? ऑल ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व, सर्व क्रिया. म्हणजे काय तर त्याचं खेळणं असेल, त्याचं वर्गात वागणं असेल, त्याच्यानंतर त्याचं मित्रमैत्रिणींसोबत वागणं असेल, त्याचं उत्तरं देणं असेल, त्याचं वर्गामध्ये इतरांशी त्याचा कोणत्या पद्धतीचं तो बिहेव करतो ते असेल, किंवा एखादा विद्यार्थी कोणत्या पद्धतीने त्याची हँडरायटिंग काढतो, किती व्यवस्थित लिहितो, व्यवस्थित टापटिपपणा किती आहे, सगळ्याचं होल प्रक्रिया म्हणजे काय आहे तर होल इव्हॅल्युएशन. सगळ्या प्रक्रियेचं काय आहे तर इव्हॅल्युएशन म्हणजे होल इव्हॅल्युएशन याच्यामध्ये येतं. हे 2 पॉईंट होते, शैक्षिक आणि सहशैक्षिक. ओके, ठीक आहे. आपण पुढे जाऊ आता मूल्यांकन आणि व्यापकमध्ये काही मापन आणि मूल्यांकनमध्ये काही फरक आहे. मूल्यांकन ही एक होल प्रक्रिया आहे. ओके, हे आहे मूल्यांकन. आपण मूल्यांकन आणि मापन बघू. मापन, ओके, ठीक आहे. याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो, याला मेजरमेंट म्हणतो, तुम्हाला माहीत आहे. हे ई आहे आणि हे यम आहे. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला हे मापनानंतर येते. हे काय मापनानंतर येते? हे मापनानंतर येते. हे काय आहे तर मूल्यांकना अगोदर येते. अगोदर मापन केलं जाईल ना, की किती मार्क मिळाले, काय मिळाले, कोणत्या पद्धतीने त्याला कोणत्या विषयामध्ये किती मार्क मिळाले. हे काय आहे तर मूल्यांकना अगोदर. मूल्यांकना अगोदर. थोडं फास्ट आणि सोपं करते मी. त्याच्यानंतर किंवा पूर्वी, मूल्यांकनापूर्वी म्हणा आपण त्याला. त्याच्यानंतर भविष्यवाणी शक्य आहे. इथं भविष्यवाणी शक्य म्हणजे आता हे सगळं व्यवस्थित मूल्यांकन झाले वर्षभराचं, एखाद्या मुलाबद्दल भविष्यवाणी केली जाऊ शकते. इथं भविष्यवाणी अशक्य. इथं भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. कशी भविष्यवाणी करणार तुम्ही एखादी, की हा मुलगा काय बनणार, काय करणार, किंवा हा हुशार निघणार, किंवा नुसतं त्याचं जर आपण पेन पेन्सिल टेस्ट घेतली आणि त्याच्यातले मार्क बघितले तर तेवढ्यावर आपण कसं चेक करणार की याला काही येतं आहे किंवा नाही, किंवा याचं मूल्यांकन फक्त मापनाद्वारे थोडंच करणार आहे. याची इथे पूर्ण प्रोसिजर आहे. म्हणून भविष्यवाणी इथं शक्य आहे, इथं भविष्यवाणी अशक्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भविष्यवाणी स्थितीवर आधारित आहे. हे स्थितीवर आधारित आहे की या अक्षराला मुलाची स्थिती काय आहे. हे काय आहे? स्थितीवर आधारित आहे. स्थिती कुठली आहे म्हणजे एखादा आता मुलगा आहे तर त्याची स्थिती काय आहे, आता तो कोणत्या मिनिमम किती परिपूर्ण आहे. त्याच्यानंतर हा घटनेवर आधारित आहे. घटना असेल एखादी तर घटना मोजली जाते घटनेवर आधारित. फॉर एक्झाम्पल एखादी चाचणी घेतलेली असेल आणि त्या चाचणीतल्या मार्काच्या घटनेवर आधारित असेल, फक्त चाचणीवर काय करेल याचं मापन केलं जाईल. त्याच्यानंतर आहे याच्यासाठी मूल्यांकनामध्ये घटना नाही तर तथ्य मूल्य समजले जातात. याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये काय घटना तथ्य याचा परिणाम प्रतीक निश्चित केले जातात. म्हणजे हे शेवटचा पॉईंट काही एवढा महत्त्वाचा नाही आहे. एवढं जरी तुम्हाला समजलं तर ठीक आहे. इकडे काय आहे तर मापनानंतर येतं. हे काय आहे? मापनानंतर मूल्यमापन येतं. त्याच्यानंतर इथं भविष्यवाणी शक्य आहे, इथं भविष्यवाणी शक्य नाही. इथं स्थितीवर आधारित आहे, इथं काय आहे तर एखाद्या तथ्यावर आधारित आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. सतत व्यापक मूल्यांकनाचे महत्त्व काय आहे तर शैक्षिक व सहशैक्षिक दोन्ही बाजूचं मूल्यमापन करणे. शैक्षिक, आज थोडं डिस्टर्बन्स होते. शैक्षिक व सहशैक्षिक म्हणजे काय आहे तर ते सहशैक्षिक म्हणजे काय तर पेन पेन्सिल सोडून सगळं. सहशैक्षिक पक्ष याचे मूल्यमापन, याचे मूल्यांकन करणे म्हणजे काय करणे तर मापन करणे. कोणत्या पद्धतीने तो मुलगा कशामध्ये किती हुशार आहे किंवा सगळंच होलिस्टिक मूल्यमापन करणे. विद्यार्थ्याच्या कमजोरी जाणून त्यावर उपाय सांगितला जातो. आता ठीक आहे. कमजोरी जाणून उपाय. कमजोरी जाणले जाते, कमजोरी जाणून त्यावर उपाय. कमजोरी जाणून त्यावर उपाय केला जातो. काय मुलांच्या कमजोरी काय आहेत आणि त्याचा उपाय महत्त्व आहे. हे महत्त्व की कोणत्या प्रकारचं आपण काय करू शकतो, त्याच्यावर उपचार करू शकतो किंवा उपाय करू शकतो. त्याच्यानंतर
उपलब्धी स्तर कायम ठेवणे व उंचावणे, उपलब्धी स्तर कायम ठेवणे व उंचावणे याच्यासाठी प्रेरित केलं जातं. म्हणजे काय आहे तर मुलांचं जे नॉलेज आहे ते वाढवतच जाणे. उपलब्धी अचिव्हमेंट, उपलब्धी स्तर स्तर कायम ठेवणे व उंचावणे म्हणजे जास्तीत जास्त मुलांची प्रगती साध्य करणे. त्याच्यानंतर आहे उपचारात्मक शिक्षण विधीचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान करणे. काय मुलांना काय समस्या आहेत तर त्याचं समाधान करणे. आणि त्याच्यानंतर सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. म्हणजे होलिस्टिक सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. सर्वांगीण विकास फक्त त्यांचा वहीचा पेनचा किंवा एका परीक्षेचा विकास आहे का नाही, त्यांचं चारित्र्य, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांना कुठल्या गोष्टीबद्दल ज्ञान आहे, कुठल्या गोष्टीबद्दल ज्ञान नाही आणि त्याचे ज्ञान नाही त्याचे कारणं काय आहेत, कमजोरी काय आहेत आणि त्या कमजोरी कशा पद्धतीनं दूर केल्या जातील. तर या सगळ्याचं काय करावं लागतं, याच्यामध्ये मूल्यमापन केलं जातं. त्याच्यावर काय केलं जातं तर उपाय सांगितले जातात. आता पुढे आपण जाऊया. आता शेवटी अगदी 2 मिनिटाचा हा चॅप्टर राहिला आहे. सतत व व्यापक मूल्यांकनाचे तंत्र किंवा आपण त्याला मीडियम किंवा टेक्निक्स म्हणू. तर याचे म्हणजे कोणत्या पद्धतीने हे मूल्यमापन केलं जातं, मूल्यमापनाच्या पद्धती म्हणू आपण याला, पद्धती किंवा तंत्र किंवा टेक्निक्स काय म्हणायचं तुम्हाला तुमच्या पद्धतीनं म्हणा. सगळ्यात पहिलं आहे मुलाखत घेतल्या जाते. ठीक आहे, मुलाखत घेतल्या जाते. 2 नंबरचं म्हणजे तुम्हाला माहिती इंटरव्ह्यू घेतला जातो. 2 नंबरचं त्याचं निरीक्षण केलं जातं. निरीक्षण म्हणजे काय तर टेस्ट आहे. पुढे ग्रहकार्य आहे, होमवर्क आहे. ग्रहकार्य त्याला आपण होमवर्क म्हणतो, HW. ठीक आहे. पुढे काय आहे त्याच्यात तर चेकलिस्ट आहे. हा प्रश्न येतो बरं, याच्यावर एक प्रश्न येतो. सगळ्यात कमी महत्त्वाचं याच्यातलं कुठलं आहे असं विचारलं जातं. त्याच्यानंतर आहे चेकलिस्ट संपल्यानंतर किंवा चेकलिस्ट आपण याला ऑब्झर्वेशन म्हणू. ठीक आहे. तर हे झालं गृहकार्य किंवा होमवर्क. त्याच्यानंतर आहे चेकलिस्ट म्हणजे काय तर जे काही चेक आहे म्हणजे त्यांचं आपण जर उत्तरं चेक केलं तर त्याची यादी बघणे, चेकलिस्ट त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर त्याला ऑब्झर्वेशनही म्हणलं जातं. त्याच्यानंतर आहे परीक्षण म्हणजे पडताळणी. चेकलिस्ट नंतर आता 4 नंबर झाला. 5 नंबरला आहे बघा पोर्टफोलिओ म्हणजे काय तर महत्त्वाचा आहे हा. म्हणजे काय, पूर्ण विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा कच्चा चिठ्ठा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, त्यांचं त्याच्यामध्ये प्रगतीपत्रकच झालं सगळं काही त्याच्यामध्ये, त्याला पोर्टफोलिओ किंवा आपण प्रगतीपत्रक असं म्हणूया. क्रमिक प्रगतीचा, हे बघा आवाज खूप त्रास देतोय बाहेरचं. क्रमिक प्रगतीचं पत्रक. ओके, क्रमिक प्रगतीचं पत्रक म्हणू आपण याला. ओके, क्रमिक प्रगतीचं पत्रक. त्याच्यानंतर आहे पोर्टफोलिओ म्हणजे क्रमिक प्रगतीचं पत्रक आहे, वर्षभरात जे काही केलं ते प्रगतीचं पत्रक आहे. आणि त्याच्यानंतर आहे पोर्टफोलिओ झाल्यानंतर परीक्षण किंवा पडताळणी. जे काही लिहिलंय, अभ्यास केले ते परीक्षण किंवा त्याला आपण पडताळणी असं म्हणतो, पडताळणी. ओके, तर हे झालं आपलं काय झालं, हे पद्धती झाल्या. आपण जे मूल्यांकन आहे म्हणजे CC कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह मूल्यांकन व उपचारात्मक शिक्षण याचं जे आपण कोणत्या पद्धतीमध्ये काय करतो तर याचं मूल्यांकन करतो, त्याचे हे पद्धती आहेत. म्हणजे पद्धती किंवा त्याचे टर्म्स आहेत. मुलाखत आहे, निरीक्षण आहे, गृहकार्य असेल, होमवर्क असेल, चेकलिस्ट असेल किंवा पोर्टफोलिओ प्रगतीचा पत्रक असे आहे ते पूर्ण, किंवा परीक्षण आहे, पडताळणी. तर हे झालं आपलं काय तर पद्धती किंवा याच्या कुठल्या टेस्टद्वारे किंवा कोणत्या पद्धतीद्वारे काय केलं जातं, मूल्यांकन CCE केल्या जातं. त्याच्यानंतर आता पुढे प्रश्नांचे प्रकार आहेत. टाइप्स ऑफ क्वेश्चन, प्रश्नांचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ क्वेश्चन. अक्षरावर जाऊ नका. टाइप्स ऑफ क्वेश्चन तर कोणत्या पद्धतीचे प्रश्न आहेत. एक तर वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत 1 नंबर.
वस्तुनिष्ठ म्हणजे काय तर MCQ म्हणतो आपण त्याला, वस्तुनिष्ठ प्रश्न. MCQs किंवा समजा असे एक प्रश्न दिलेला असतो, क्वेश्चन असतो आणि A B C आणि D असे 4 पर्याय दिलेले असतात. त्याच्यातला एक बरोबर असतो, त्याला आपण डॉट डॉट करून त्याला आपण काय करतो, अशा येला आपण या गोलला काय करतो, डार्क करतो. फॉर एक्झाम्पल आपल्या MCQsद्वारे त्या पेपर आपण सोडतो ते म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न. त्याच्यानंतर आहे दुसरा ऑब्जेक्टिव्ह किंवा MCQs म्हणतो आपण त्याला, येस नो टाईप क्वेश्चन. येस आणि नो मध्ये उत्तर द्यायचं, येस नो टाईप क्वेश्चन. त्याच्यानंतर अतिलघु प्रश्न 2 नंबर आहे अतिलघु प्रश्न, म्हणजे एका वाक्यात उत्तरे. अतिलघु प्रश्न एका वाक्यात उत्तरे. अतिलघु प्रश्न किंवा आपण त्याला असं म्हणतो एका वाक्यात उत्तरे. त्याच्यानंतर आहे लघु उत्तरी प्रश्न. लघु उत्तरी प्रश्न. त्याच्यानंतर आहे निबंध. लघु उत्तरी प्रश्न म्हणजे 2 ते 3 वाक्यात उत्तर. त्याच्यानंतर आहे निबंधात्मक प्रश्न. 4 नंबर आहे निबंधात्मक प्रश्न. निबंधात्मक म्हणजे काय तर लगे वर्णनच करायला सांगितलेलं असतं. निबंधात्मक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये एक 2 पेज उत्तर द्यावे लागतात किंवा एक पूर्ण त्याच्यामध्ये एखाद्या प्रश्नामध्ये इतकं डीपमध्ये लिहिलेलं असतं की एक धडा पूर्ण होऊन जाईल एवढं, त्याला आपण म्हणतो निबंधात्मक प्रश्न. लॉंग आन्सर प्रश्न. त्याच्यानंतर काय चांगल्या परीक्षणाच्या विशेषता. आता मूल्यांकन आहे, ठीक आहे, परीक्षण आहे, ते मूल्यांकन एक परीक्षण आहे, तर त्याच्या काही विशिष्टता आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत. चांगल्या परीक्षणाच्या विशेषता कुठल्या विशेषता आहेत त्या बघायच्या आहेत आपल्याला. तर त्याची पहिल्या 1 नंबरची विशेषता आहे ती म्हणजे वैधता, वैधता किंवा आपण त्याला म्हणतो व्हॅलिडिटी. म्हणजे काय तर ते कायमस्वरूपी सत्य असलं पाहिजे. व्हॅलिडिटी सत्य असलं पाहिजे म्हणजे गोल उद्देश त्याचा सेट असला पाहिजे. गोल किंवा उद्देश सेट असला पाहिजे. म्हणजे काय तर कशासाठी हे परीक्षण आहे. त्याच्यानंतर विश्वसनीयता म्हणजे इलिजिबिलिटी. ठीक आहे, विश्वसनीयता म्हणजे काय तर एखाद्या एक्झामिनरनं प्रश्न चेक केला तर ते काय झालं पाहिजे, इलिजिबिलिटी. एखाद्या एक्झामिनरनं प्रश्न चेक केला तर कायमस्वरूपी तो काय झाला पाहिजे, सत्यच झाला पाहिजे. म्हणजे एका एक्झामिनरनं चेक केला तर तो बरोबर आहे, दुसऱ्या एक्झामिनरनं चेक केला तर तो चुकीचा ठरावा, असं बिलकुल व्हायला नको. त्याच्यानंतर पुढे आहे विश्वसनीयता झाल्यानंतर वस्तुनिष्ठता काय आहे तर नेहमी परिणाम सत्य झाला पाहिजे. एखादं जे उत्तर आहे त्याचा परिणाम नेहमी सत्य असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे मानकता म्हणजे काय तर बघा, मानकता म्हणजे पेपर स्टँडर्ड सेट असतो. फॉर एक्झाम्पल किती 3 मार्काला ग्रामर आहे, 4 मार्काला रिकाम्या जागा आहेत. हा जो पेपर स्टँडर्ड सेट आहे, 10वीचा पेपर तुम्ही बघितला असेल की जे काही धडे आहेत ते धडेसुद्धा दिलेले असतात किंवा पाठ आहे तर पाठाला किती मार्काला तो पाठ परीक्षेत दिलेला आहे, तर त्याचा पेपर सेट असणे. पेपर सेट म्हणजे काय, मानक. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्यावहारिकता, जीवनाशी जोडण्याचा सिद्धांत. अगोदर निदान मग उपचार. व्यावहारिकता आता 4 नंबर 5 नंबर आपण इथेच लिहू. व्यावहारिकता म्हणजे काय आहे तर ते मूल्यांकन त्याच्या लाईफशी जोडलं गेलेलं असलं पाहिजे, जीवनाशी जोडलेलं असावं. अशा प्रकारे काय होतं तर एका चांगल्या परीक्षणाचे हे काही उद्देश होते. हे उद्देश जर साध्य झाले तर ते परीक्षण यशस्वी परीक्षण आहे असं आपण समजतो. ठीक आहे. आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया आणि आपण आता काय करू तर राष्ट्रीय अभ्यासक्रमाची रूपरेषा आहे तर ती आपण 2005 भाषेच्या संदर्भात NCF काय म्हणतो तर आपण ते थोडंसं 2-3 पेजेसच आहे. आपण काय करू तर ते नंतर बघू किंवा मी तुम्हाला त्याच्यावर फटाफटा बोलून सांगून देते, म्हणजे नंतर आता परत व्हिडिओ बनवायला नको. ठीक आहे. एका लिमिटेशन्स असतात शिकवण्याच्याही काही. ओके. हा 6 नंबरचा चॅप्टर आहे पॅडागॉजीचा तुमचा शेवटचा. त्याला भाषेच्या संदर्भात NCF काय म्हणतो. NCF
आज काय झालंय, NCF काय म्हणतो, NCF काय म्हणतो, किंवा हे पण F आपण लहान मोठंच लिहू. म्हणजे काय, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क काय म्हणतो, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005, NCF 2005. NCF 2005 काय म्हणतो, भाषेसंदर्भात तर प्राथमिक स्तरावर शिक्षण मुख्यतः भाषा शिक्षण आहे. म्हणजे प्राथमिक स्तरावर 1ली ते 5वी जे शिक्षण आहे ते प्राथमिक शिक्षण भाषा शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षण भाषा शिक्षण आहे. ओके. त्याच्यामध्ये भाषा शिक्षण, गणित असेल किंवा विज्ञान असेल तर सर्वच माध्यमातून भाषा शिकवली जाते. सुरुवातीच्या काळात गणित, समाज, पर्यावरण याचे ज्ञान मातृभाषेतून नीटनेटके सहज प्राप्त केले जाऊ शकते. सुरुवातीच्या म्हणजे लहानपणच्या काळामध्ये किंवा एक 5 वर्षाच्या दरम्यानच्या बालकामध्ये काय केलं जाते, तर जे काही गणित असेल किंवा समाज असेल किंवा मग पर्यावरण असेल तर याचं ज्ञान काय होतं, तर लवकर काय केलं जातं, नीटनेटके आणि सहज प्राप्त केले जाऊ शकते. प्राथमिक शाळेत शिक्षणाचे माध्यम शिकणाऱ्याची मातृभाषा असायला पाहिजे. मातृभाषेला महत्त्व आहे, मातृभाषा असायला पाहिजे म्हणून तर बऱ्याच शाळा काय गेलेलं आहे, मातृभाषा महत्त्वाची. सगळ्यात महत्त्वाचं आहे की सध्या सगळ्या भाषेमध्ये 1ली ते 5वी मराठी शिकवणं कंपल्सरी केलेलं आहे. मराठी हा विषय इंग्लिश मिडियमच्या शाळेला सुद्धा त्याच्यासाठी कंपल्सरी केलेला आहे. निश्चितच ते अनुभविक भाषिक व संज्ञानात्मक साधन असायला पाहिजे. सोबत घेऊन मुले शाळेत प्रवेश करतात. जे मुलं आहेत त्यांचं जे काही संज्ञानात्मक नॉलेज आहे, त्यांनी जे काही आतापर्यंत त्यांचं प्रिव्हियस नॉलेज आहे ते सगळं घेऊन ते शाळेत येतात. जिथं भाषा निपुण शिक्षक पर्याप्त भाषा उपलब्ध असेल तिथे, म्हणजे जिथे भाषा निपुण शिक्षक असतील, एखादा भाषा निपुण शिक्षक असतील तर तिथं काय केलं जाऊ शकतं, 1ल्या वर्गापासून इंग्रजी शिकवले जाऊ शकते. इंग्रजी, ओके, इंग्रजी शिकवले जाऊ शकते जर असे शिक्षक असतील तर. आणि नसतील तर मग मात्र काय केलं जाऊ शकतं, तर इंग्रजी 5व्या वर्गानंतर चालू. जिथे भाषानिष्ठ शिक्षक पर्याप्त उपलब्ध असतील तिथं काय करावं, तर प्राथमिक वर्गापासून इंग्रजी शिकवले जाऊ शकते. नाहीतर पहिले 1-2 वर्ष तोंडी शिकवण्यावरच भर असावं. तसं जरी असेल तरी ओरलवरच भर असावं, म्हणजे तोंडीवरच भर असावं. जे काही चार्ट वाचून दाखवणे, कविता वाचून दाखवणे, चित्र वाचून दाखवणे किंवा मग अशाच काही गोष्टीवरती ते भर असावं. त्याच्यानंतर इंग्रजीच्या वर्गामध्ये मुलांना त्यांची मातृभाषा बोलण्यापासून परावृत्त करू नये. इंग्रजीच्या वर्गामध्ये, ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता. मातृभाषा महत्त्वाची आहे, तर मातृभाषेपासून परावृत्त करू नये. मातृभाषा बोलू द्यावं, मातृभाषेपासून परावृत्त करू नये, ठीक आहे. मातृभाषेपासून परावृत्त करू नये, ओके. म्हणजे त्यांची मातृभाषा, मुलांना त्यांची मातृभाषा बोलू द्यावी, कारण त्यांची मातृभाषेतून त्यांना जे ज्ञान मिळवलेलं आहे ते त्यांना सहज एक्सप्लेन करता येतं आणि अंडरस्टँडसुद्धा करता येतं, ठीक आहे. इंग्रजीच्या वर्गामध्ये मुलांना काय केलं जाऊ नये, त्यांचं म्हणजे तिथे त्यांची गैरचेपी होऊ नये की त्यांना त्यांची भाषा बोलायला मिळत नाही, असं काही तिथे व्हायला नको. हे थोडंसं जास्त रायटिंगमध्येच आहे. आपण काय करू, थोडं वाचण्यावर भर देऊ. योग्य प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसेल तर इंग्रजी प्राथमिक स्तरानंतर आणावी. म्हणजे जर शिक्षक उपलब्ध नसेल तर प्राथमिक स्तरानंतर काय करावी, इंग्रजी आणावी. प्राथमिक स्तरानंतरच आणावी. जर एखादा प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसेल तर, म्हणजे तोडकी मोडकी इंग्लिश शिकून त्यांचं आणखी नुकसान नको व्हायला, त्याच्यासाठी मुलांना अशा पद्धतीने शिकवावं की ते सहज त्यांना म्हणजे कनेक्ट झालं पाहिजे, रिॲलिटीशी जोडलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे, घरात मित्रामध्ये बोलली जाणारी, शेजारी बोलली जाणारी भाषा, शाळेची भाषा यात समन्वय असावा, सारखेपणा असावा. शाळेची भाषा आणि पर्यावरणाची, आजूबाजूची शाळेची भाषा व पर्यावरणाची आणि शेजारी पाजारी म्हणजे पर्यावरणाची भाषा यामध्ये समन्वय असावा. समन्वय असावा म्हणजे घरामध्ये बोलली जाणारी भाषा आणि शाळेतली भाषा एकदम अशी वेगळीच जर असेल तर ते मुलांना ते ज्ञान व्यवस्थित त्यांना ते मिळणार नाही आणि त्यांना ते
शिक्षण आपलंसं वाटणार नाही, तिथे त्यांना काय होईल तर गळचेपी होईल त्यांची, त्यांना ते समजणार नाही. त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतसुद्धा मातृभाषेचा प्रयोग असा, विद्यार्थ्यांना एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाण्याची सूट असावी. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतसुद्धा मराठीचा किंवा मातृभाषेचा प्रयोग असावा. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मातृभाषेला जागा असावी, मातृभाषा बोलली जावी आणि तिला वाव असावा. ठीक आहे, बोलली जावी, त्यांना बोलायला तिथे तो चान्स असावा. ठीक आहे. त्याच्यानंतर मातृभाषेचा प्रयोग शिक्षणाच्या उच्च स्तरापर्यंत करण्यात यावा, म्हणजे मुलांचा संज्ञानात्मक विकास चांगला होतो व आंतरिक आपसातील संवाद कुशलतेने होईल. मातृभाषेचा जो प्रयोग आहे तो उच्च स्तरापर्यंत व्हावा. ओके, उच्च स्तरापर्यंत व्हावा. त्याच्यानंतर आहे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत विदेशी भाषा उच्च माध्यमिक स्तरावर 2 वर्षापर्यंत शिकवली जावी. बाहेरची भाषा किंवा उच्च माध्यमिक स्तरावर बाहेरची भाषा कुठली तरी काय करावी, बोलली जावी. ठीक आहे. म्हणजे काय होईल तर त्या भाषेबद्दल मुलांना भीती राहणार नाही. फॉर एक्झाम्पल ती इंग्रजी असू शकते, उच्च माध्यमिक स्तरावरती इंग्रजी काय करावी तर एखाद्या 2 वर्षापर्यंत, किमान 2 वर्षापर्यंत ती शिकवल्या जावी. म्हणजे काय होईल तर त्या भाषेबद्दल फोबिया किंवा भीती मुलांच्या मनात काय राहणार नाही. त्याच्यानंतर हे जे आहे आपलं मातृभाषा बोलली जावी, म्हणजे वर्गात जो संवाद आहे तो मातृभाषेतून कुशलतेने आणि चांगल्या प्रकारे होईल. शिकण्याची पद्धत, शिक्षणामध्ये वापरण्यात येणारी सामग्री, स्वीकारण्यात आलेली कार्यनीती अशा पद्धतीची असावी की मुलांना शाळा सोडताना हिंदी, क्षेत्रीय भाषा किंवा अन्य एखादी भाषा तरी त्यांना माहीत असावी. हिंदी आणि इंग्रजीच्या शिक्षकांना क्षेत्रीय भाषेचं ज्ञान असावं. महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण कुठल्याही भाषेला वाईट म्हणू शकत नाही किंवा तुझी भाषा चांगली नाही असं म्हणू शकत नाही. तर क्षेत्रीय भाषा म्हणजे आदिवासी असू शकते, क्षेत्रीय भाषेचं ज्ञान असावं. म्हणजे पाड्यावर सुद्धा जर शिकवायला गेलं तर काही तिथले शब्दही वापरता आले पाहिजे. म्हणजे काय होईल तर त्या मुलांना आपण त्यांच्याशी वाटू, आपल्याशी वाटू आणि ते आपल्याला म्हणजे सहजरित्या आपण त्यांच्यामध्ये मिसळून शिकवू शकतो. त्याच्यानंतर मुलांशी एकरूप होतील. फॉर एक्झाम्पल या आदिवासी पाड्यामध्ये जर एखादा भाषा खूपच हीच आहे तर आदिवासी पाड्यावर जर एखादी भाषा आपल्याला तिथली येतच नसेल तर तिथल्या एखाद्या व्यक्तीची मदत घ्यावी. तिथं जर भाषा संपन्न व्यक्ती आहे त्याची कोणाची मदत घ्यावी, भाषा संपन्न व्यक्तीची, म्हणजे तिथली भाषा ज्याला जमती तर त्याची मदत घ्यावी. ठीक आहे, भाषा संपन्न व्यक्तीची मदत घ्यावी. त्याच्यानंतर काय असतं तर तेथील भाषा येणाऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी. भाषा शिक्षणाच्या संदर्भात संपूर्णतावादी म्हणजे होलिस्टिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. होलिस्टिक किंवा संपूर्णतावादी म्हणजे सर्व भाषा चांगल्या आहेत, सारख्या आहेत, सगळ्या भाषांना वाव द्यावा, सगळ्या भाषांना सन्मान द्यावा. जगातली कुठलीही भाषा वाईट नाही, पण प्रत्येकाची आपली आपली भाषा आहे, मायबोली आहे, मदर टंग आहे, त्यांच्या भाषेवर प्रेम आहे, तर आपण त्या भाषेला वाईट मानू शकत नाहीत. वाचनाची सवय प्रोत्साहित करण्यासाठी एखाद्या शाळेमध्ये चांगलं पुस्तकालय असावं, म्हणजे लायब्ररी असावं, पुस्तकालय असावं. त्याला आपण लायब्ररी म्हणतो. म्हणजे काय होईल तर अभ्यासाव्यतिरिक्तही काही वाचण्यात येईल. लायब्ररी अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकंही मुलांच्या वाचण्यात येतील आणि जिथे मुलांना अभ्यास कराव्यतिरिक्त इतर सामग्री वाचण्याची संधी मिळेल आणि प्रेरणाही मिळेल. त्याच्यानंतर आहे भाषा शिकवण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या छोट्या छोट्या योजना राबवाव्या. फॉर एक्झाम्पल ही की भाषा शिकवण्यामध्ये एखादं भाषण आयोजित करावं, स्पर्धा आयोजित करावी, लेखनाच्या संदर्भात एखादी स्पर्धा आयोजित करावी, म्हणजे भाषेचा विकास होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की बहुभाषिकता जी आहे आपली ती आपली पहिचान आहे, ओळख आहे, ती आपली काय आहे, पहिचान आहे, ओळख आहे, बहुभाषिकता. त्याच्यामुळं काय करू शकतो आपण, महत्त्वाची गोष्ट आहे, कायम येणारा प्रश्न की कधीही लक्षात ठेवा काय होणार आहे, बहुभाषिकतेमुळं सगळ्या भाषा जगातल्या सारख्या आहेत, सारख्या म्हणण्यापेक्षा चांगल्या आहेत. एखादा मुलगा जर त्याच्या
जे काही ते ज्या परिसरातून आला आहे किंवा जो त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याच्यातून आला आहे, तो जर तिथले काही शब्द त्याच्या रेग्युलर शिक्षणामध्ये किंवा बोलण्यामध्ये प्रश्नोत्तरामध्ये कुठेतरी एखादा वापरत असेल तर तुम्ही त्याला बिलकुल वाईट म्हणू शकत नाहीत, कारण त्याची ती ओळख आहे, त्याचं ते मातृभाषा आहे त्याची ती, त्याच्यामुळे ती कायम चांगलीच असणार आहे. ती घेऊनच तुम्हाला त्याला पुढे न्यायचं आहे. बिलकुल म्हणू शकत नाही की तुझी भाषा खराब आहे किंवा तुझी ही भाषा योग्य नाही. बहुभाषिकता आपली पहिचान आहे आणि आपली ते संस्कृती आणि सभ्यता याच्यामध्ये ते आपले ताळमेळ घालून देते. त्याच्यामुळं काय करावं लागेल की आपल्याला प्रत्येकाच्या भाषेचा सन्मान करावा लागेल. जगातली सगळ्या भाषा चांगल्या आहेत तर त्यांचा सन्मान करावा आणि त्यांना सगळ्या भाषांना घेऊनच पुढे जावं. हे होते एक छोटासा प्रयत्न. इथे तुमची मराठी पॅडागॉजी एंड झाली. काय झाली? मराठी पॅडागॉजी संपली. मराठी पॅडागॉजी किंवा शिक्षणशास्त्र म्हणून पहिलाच प्रयत्न होता हा मराठी पॅडागॉजीच्या नोट्स अवेलेबल करण्याचा. सेटअपमध्ये जसेच्या तसे प्रश्न यावे, उतरावे आणि खरंच अगदी प्रामाणिकपणे मी शिकवले आणि तुम्ही प्रामाणिकपणे त्याचा स्टडी केला, अभ्यास केला, प्रामाणिकपणे तुमचं सेटेटला कमीत कमी अबाउट 25 स्कोर यावा अशी मनोमन मी सदिच्छा व्यक्त करते. आणि टीचिंग भाषेवर तुम्ही जर नवीन असाल तर न म्हणता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा, कारण तेच म्हणत बसायचं नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. हा जो कारवा आहे छोटासा, तो इतका पुढे न्यायचा आहे की तुम्ही बघतच राहा. आप आते जाओ कारवा बढ़ता जाएगा. ओके, ठीक आहे. थांबते मी सध्या इथे. जय हिंद.